पर्यंत आणि त्याच्यातही मित्रांनो खरोखर आमचे अंपायर ज्या अंतिम सामन्यासाठी आम्ही राखून ठेवले होते पांडे सर आता मात्र मैदानात एक वेगवेगळ्या करामती करताना दिसणार आहेत. ना साहजिक है पुन्हा एकदा सुरू झाला क्रिकेटचा महासंग्राम. फायनलची मॅच तर विकेट हॅट्रिकसाठी कुमार कराले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि दरम्यान पाहिलं गेलं पहिल्या चेंडूवरती मोठा झटका भेटतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. इथे खूप मोठा पहार असेल कारण अफलातून फटकेबाजी करणारा फलंदाज नवीन पहिल्या चेंडूवरती येतोय. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हजरा थँक्यू संदीप गायकवाड. बरेचसे प्रेक्षक आपल्या मायक्रोफोनकडे बघायला लागले. मी बघायचे जायचं कारण नवीन आलेले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगता डायलॉग आहे. दशरथ पाटील यांचा विनोदी समालोचक म्हणून ज्यांची वर्णी लाटली जाते कारण बऱ्याचशा अंशी त्यांच्याकडे मी सकाळी सुद्धा बोलायला विसरून गेला की त्यांच्याकडे एका शब्दाचे 10 शब्द बनवण्याची ताकद आहे. इतकी पॉवर या माणसामध्ये आहे. म्हणजे शब्द साठा शब्द भांडार त्यांच्याकडे आहे. आणि संदीप सध्या ते जेव्हा तुमची मॅच चालू होती ती मॅच लाईव्ह पाहत होते ते त्यांचाही फोन येऊन गेला आपल्यासाठी. तर पहिला विकेट पुन्हा एकदा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला गेला. दुसऱ्या चेंडूवरती निखिलच्या बॅटमधून येतोय वन बाउंस सीमारेषा पार. चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. चेंडू गेलाय सीमा पार. या दरम्यान पाहतोय जोरदार अपील केली जाते. फलंदाज या ठिकाणी नॉट आउट घोषित केला. अक्षय त्याला तोडीस तोड दिला. 100 रुपये बक्षीस ऍक्शन या ठिकाणी मात्र पांडेच्या तुमची ऍक्शन पाहिली आणि आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा खुश झाला. परंतु या खुशीचं पारितोषिक येत आहे तुम्हाला. खरे आता म्हणाले संदेश करायला यांच्याकडून तुम्हाला 100 रुपयांचं पारितोषिक केलं जाणार. सामना संपल्यानंतर तुम्ही आठवणीने घेऊन जाते. नाही माझ्या खिशात राहिले तरी. आणि नितीन दादा आमचे मंडप डेकोरेटर्स नेहमी त्यांची आम्हाला साथ असते. त्यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. चौथा चेंडू या दरम्यान फेकून दिला चेंडूला. चेंडू जातो सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय खणखणीत लाजवाब चटकदार षटकार. थँक्यू चौकार. या ठिकाणी पंचांनी सांगितलं थोडासा किंचित आतमध्ये पडला चेंडू. 4 धावा. आई एकविरा संघाचे जे खेळाडू आहेत कृपया तर दादा चेंडू फेक इकडे. सुनील घेऊन आलाय बॉल. सुनील तर धन्यवाद. कुठं काय लिहितो. पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिलं होतं आणि त्यानंतर उर्वरित 5 चेंडूमध्ये 15 धावा आल्या. गोलंदाज ललित गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय.
टॅप केला चेंडूला, सिंगल आपण या ठिकाणी पाहतो. 16 धावा फलकावरती आहेत. नवीन आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता, कुठेतरी उत्कृष्ट पर्यंतच्या रेसमध्ये होता, पण इथे माघारी आला. पहिल्या चेंडूवरती सिंगल, स्कोर कार्ड 16-16, 16 आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज ललित, चांगली गोलंदाजी करावी लागणार भीमसेन इलेव्हन संघाला जर धावसंख्या रोखायची आहे तर. इथे शॉर्ट चेंडू, खराब चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. तुषार या ठिकाणी सुरेख कामगिरी करतोय. फलंदाज बाद. 2 अफलातून फटकेबाजी करणारे फलंदाजांना माघारी झाडलंय. धोक्याची घंटा सध्या 31-31 टोकरे फाउंडेशन संघाला. प्रशांत नवीन येतोय माघारी. स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती हा दुसरा झटका. सांगितलं काय स्टॅमिना आहे खेळाडूंचा, पंचांचा, पण मी मनापासून बोलतोय काय स्टॅमिना आमच्या प्रेक्षक वर्गाचा. दरम्यान सुरेख फटका, अफलातून फटका या ठिकाणी. इथे फक्त तुषार चेंडूकडे पाहत बसणार. चेंडू होतो सीमारेषा पार. कधी विकेट तर त्यानंतर येतोय अफलातून षटकार. त्यानंतर याला अफलातून षटकार. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावरती. ललित पुन्हा एकदा तयार. इथे शॉट होता, आपण पाहायला गेलो थोडस बॉम्बिंग झाला, बॅकफूट वरती गेला, पंच केला चेंडूला, सिंगल या ठिकाणी घेतली गेली. सिंगलने आपण पाहतो स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. नाही प्रेक्षक पण आता रंगात येणार. शेवटची मॅच आहे, कारण या स्पर्धेला पुन्हा एकदा 365 दिवसाची वाट पाहावी लागणार. इथे प्रवीण पवार आपण पाहतोय आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत होता, पण पंच त्या ठिकाणी हुशार. त्यांनी सांगितलं निर्धाव चेंडू. 5 चेंडू झालेत. ललित आता परत 8 धावा खर्च करताना दिसला. लाजवाब. 4 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. पंच 4 धावा आहेत. बघा एक क्लिप होती अक्षय आणि पंच पांडे सर यांची. आता परत ती क्लिप व्हायरल होऊन व्ह्यूअर्स वाढले गेले त्या क्लिपला. म्हणजे बघा त्या क्लिप बरोबर आपल्या मॅचचाही व्ह्यूअर्स वाढले जाणार. ऐक ना मला टाका का 88 धावसंख्या. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 27. धावा आपण पाहतोय. अक्षय फेमस झाला, त्याची क्लिप फेमस झाली, त्याचबरोबर पांडे सरांची क्लिप फेमस झाली.
तर गोलंदाजी मार्कवरती तुषार. तिसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 4 षटकांचा सामना. इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आपण पाहिला गेला, निर्धाव चेंडू. पाडली कुठली कुणाची पाडली? टॅप केला चेंडूला. 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सुरेखा हवाई सफर होतोय. प्रवीण या ठिकाणी बाद होणार. पप्पू पास हो गया. अठ्ठावीस या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू पाहतो आपण कशा प्रकारे असणार. दरम्यान सुरेख फटका. अक्षय वेकर त्या ठिकाणी चुकी करतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. झेल सोडले अक्षयने. 2 धावा. 2 धावेने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी बीजेपी कर्जत तालुका सरचिटणीस आदरणीय संजयदादा कराले यांच्या मंचावरती आगमन होतं. मी विनंती करेन संजयदादा कराले यांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. स्कोर कार्ड आपण पाहतो 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू झाले. अजूनही शेवटचा चेंडू असणार. पाहुण्यांची वर्दळ चालूच राहणार. संदीप इथे चालू आहे खूप मोठा सामना. अस्सल माणगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे अंतिम आणि फायनलचा सामना असेल. इथे काय घडणार, या ट्रॉफीला कोण हकदार असणार सांगणारा सामना. कारण इथे युवा गोलंदाज तुषार चांगली कामगिरी करतोय. पंचाच्या डाव्या साईडने शेवटचा चेंडू घेऊन येतोय. इथे आपण पाहिला स्टेप आउट केला. चेंडू फिरकाव धरलाय. क्षेत्ररक्षक अंकुश चेंडू परत पोहोचणार का. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावरती. वरती आहे ना, वरती बॉल थांबत नाही. थँक्यू डीजे. दरम्यान स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कर्जत तालुका भाजपा सरचिटणीस आदरणीय संजयदादा कराले यांचा या मंचावरती आगमन होत आहे. मी विनंती करेन आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपला या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर मनापासून आदरणीय आमचे मामा संजयदादा कराले यांचं आम्ही मनापासून हार्दिक या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय.
अंकुश गोलंदाज पाहतो, गोलंदाजी मार्कवरती ते बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली जाते, एका धावेने स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तर पाहतो आपण एक धाव या ठिकाणी पाहतो आपण 33 धावा धाव फलकावरती आहेत. 5 चेंडू आहेत. आपण पाहतो गोलंदाज सुरेख चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव स्लॉगवर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये महागडा ठरणारा गोलंदाज अंकुश इथे कमबॅक करतोय. इथे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. लगातार 2 चेंडू सुरेख टाकलेत या स्लॉगवरचे, या फायनलचे, या स्पर्धेमध्ये, या इनिंगचे 4 चेंडू फेकणारे भीमसेन 11 संघाकडून गोलंदाजी आणि KPL मध्ये भीमसेन 11 संघाचं व्यवस्थापक मॅनेजर म्हणून काम पाहणारे हा गोलंदाज. पुढचा चेंडू इथे स्लो डिलिव्हरी, गती परिवर्तन केलं, चेंडू फेकून दिला सीमारेषा पलीकडे. रन्सचा येणारा सुंदर असा षटकार. चालीस. आतापर्यंत हे संघ 70-80 धावा लिल्या पार करत होते, पण इथे कुठेतरी मजबूत 2 संघ फायनलिस्ट उतरले आहेत. भीमसेन 11 अर्थात भीमसेनजी कराले यांचा संघ, तर दुसरीकडे पाहतो आपण 31 टोकरे फाउंडेशन दादा टोकरे यांचा संघ. टॅप केलाय चेंडूला, हवाईचा पार. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. पुढच्या खात्यामध्ये एक विकेटचा भरणा होतोय. विकेट क्रमांक 14, धावसंख्या 40 या आकड्यावरती. एक षटकार 200 रुपयाचा पारितोषिक असेल. स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती. जबरदस्त. शेवटचा चेंडू आहे. अंकुश निहाल दरम्यान आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. 41 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू आणि 42 धावांची गरज असणार. या धावा सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती संदीप बोराडे सर. तत्पूर्वी संदीप, मी तुम्हाला विनंती करतोय, सर्व संघ मालकांची नावं घेऊन त्यांचा आपण शब्द शुभनाने प्रथमतः हार्दिक स्वागत करूया. मी या ठिकाणी विनंती करतोय, जे संघ मालक आहेत त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन व्हायचं आहे. माऊली कृपाचे संघ मालक प्रतीक पालकर आणि वैभव गारे, प्लीज आपण स्टेजवरती यायचं आहे. त्याच समवेत PV नैना
कैलास कडके महाराष्ट्र पोलीस या पण मंचावरती, त्याचसमवेत SD11 दशरथ शेंडे, संदीप शेंडे या पण, त्यासमवेत बासरे इन्फ्राचे कुमार बासरे उपस्थित आहेत. आई एकविरा बिंदास लदगे आणि आकाश लदगे दोघे उपस्थित आहेत. त्यासमवेत साई 11 निनाद कराले सुद्धा उपस्थित आहेत. रोहित 11 रुपेश शेंडे, रुपेश कोंडे या आपण मंचावरती, त्याचसमवेत टोकरे फाउंडेशन तानाजीदादा टोकरे उपस्थित आहेत. त्यासमवेत उत्कर्ष शिवाग 11 जितू कराले आणि निलेश कराले या आपण मंचावरती, त्यासमवेत भीमसेन 11 भीमसेन कराले या आपण मंचावरती. मी मान्यवरांना विनंती करतो, ज्यांची ज्यांची इथे नावे घेतलेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याच समवेत मी विनंती करेल, या ठिकाणी प्रेक्षक वर्गात आपले बरेचसे मान्यवर आहेत. चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. विनंती करेल, भानुदास कराले, आदरणीय सुनील पांडू कराले, सुभाष नामदेव कराले, भगवान कराले, वसंत कराले, आंबो कराले, दशरथ कराले, नंदा कराले, सर्व मान्यवर ज्यांची ज्यांची या ठिकाणी नावे घेतले यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 42 धावसंख्येची गरज. जरा प्रेक्षक वर्गाला आणि मान्यवरांना विनंती आहे तर खेळाडू जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या दोनही संघाचा. भीमसेन 11 वर्सेस टोकरे फाउंडेशन. पहिला चेंडू प्रवीण पवारला लगावली जाते मिड विकेट रिजन मध्ये, एक चौकाराची फळी आणि इथे सोमेश्वर मसने मैदानात दाखवून देतात की आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. पहिला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकाराने या ठिकाणी मात्र खातं उघडतंय सोमेश्वर मसने. प्रवीण पवार या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतायत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. एकीकडे आपण पाहिलंय सोमेश्वर स्ट्रायकर एंडवरती आहेत, नॉन स्ट्रायकर एंडवरती कैलास. फार मोठी तफावत आणि या तफावतीतला अंदाज मात्र पूर्णत्वाला नेत आहेत सोमेश्वर मसने. इथे चेंडू जात आहे, तोच गोलंदाज, तोच चेंडू, तोच फटका, तोच फलंदाज, तोच क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर आलेला हा षटकार. चला सुनील आहिर आपले सहकारी आपले वाट पाहत आहेत, प्लीज आपण मंचावर या. हा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी मात्र डॉटची सांगता करतोय तो गोलंदाज प्रवीण पवार. मी विनंती करेल आदरणीय संभाजी लदगे सरांना की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू, हा फटका आलाय या ठिकाणी पाहतोय. पुनश्च चेंडू मिड विकेट रिजन क्रॉस करतोय, सीमारेखा बाहेर पाहायला मिळतोय. सोमेश्वर मसनेचा हा ब्रँडेड चौकार. नक्कीच मी तर म्हणेल फळीला सोनं लावलंय सध्या तरी सोमेश्वर मसनेने. हा फटका का सोनं लावलाय ते मैदानात सांगून देतोय सोमेश्वर मसने. एक चांगली रणनीती आखतोय आणि इथे आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता मात्र 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आल्यात त्या 20 या आकड्यावरती. पहा आता जर नक्कीच नितेश तरे आपण पाहिलंय आतापर्यंतच्या पहिल्या षटकाचा विचार करा केला तर मात्र 24 धावा एका षटकात कुठल्या गेलेल्या आहेत, परंतु इथे संधी आहे सोमेश्वर मसनेला हे रेकॉर्ड ब्रेक करण्याची. हा फटका आलाय आणि या फटक्यावरती काय घडतंय ते पाहूया. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात येणार, उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलाय 22 या आकड्यावरती.
पहा कसा क्रिकेट पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. डीजे यांचं आगमन झालंय. मी विनंती करेल की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पहा ज्या टार्गेटकडे आपण जाऊया, कारण एकीकडे विचार करायला गेला 44 धावा, जिथे 42 धावा संख्येची गरज होती आणि या 42 धावा कशा कुठल्या जाणारा प्रश्न होता, परंतु या प्रश्नाला सोमेश्वर मसनेच्या फलीने मैदानात उत्तर दिलंय आणि त्याने पहिल्याच षटकाचा विचार करायला गेला तर या अर्ध लक्षापर्यंत तो जाऊन पोहोचलाय. 22 धावा या ठिकाणी सोमेश्वर मसनेच्या वैयक्तिक खात्यात आल्या आणि सांघिक खात्यात सुद्धा त्या पाहायला मिळत आहेत. डीजे होऊन जाऊ द्या. अप्पा कराल यांना की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 22 धावा पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रशांत आबले. सेमीफायनल ज्याने रंगवली गाजवली तो प्रशांत आबले सध्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय अंतिम सामन्यात गोलंदाजी करताना. बावीस धावा पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती. 18 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज. पहिला चेंडू प्रशांत आबले. फटका केला गेला. बुद्धीचा चातुर्याचा संपूर्णपणे वापर केला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नवीनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गॅपचं प्रदर्शन करत होता तो फलंदाज व कैलास, परंतु इथे 2 धावा घेतल्या आहेत. हा तर क्रिकेट आहे खरंय. पाहू क्रिकेटमध्ये हे पाहिजेच, शंका नाहीये. हा फटका आला. या क्षणी आपण पाहतोय इथे मात्र आता कैलासला परतावं लागेल. पहिला झटका बसतोय तो मात्र भीमसेन 11 या संघाला कैलासच्या स्वरूपात. डीजे जर पाहायला गेला तरी ते मात्र लक्ष्याच्या समीप जाऊन पोहोचले ते पहिल्या षटकात. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आणि इथे मात्र एक सावध पावित्रा घेऊन फलंदाजी साकारली ती सोमेश्वर मसनेने. अतिघाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकतर कैलासची विकेट गमावली. 1 डाऊन वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज अंकुश. पुढचा चेंडू वारंवार क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मी विनंती करेल जयराम कराले, जनार्दन कराले, चंद्रकांत आबले आणि नागो कराले या मान्यवरांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. फुलटॉस चेंडू या ठिकाणी अंकुशने फळी साकारले, परंतु एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जी रोखली जात होती आता मात्र जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती.
प्रशांतचं खरं कौतुक करेल, कारण जिथे मात्र प्रवीण पवारची गोलंदाजी या मैदानात अपयशी ठरली, जिथे 20 दिला ना, 22 दिला ना, 22 धावा खर्च झाल्या, परंतु इथे मात्र प्रशांत कमबॅक चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. इथे सुद्धा एकेरी धाव आले. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ संपलाय प्रशांतचा. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 27. 5 चेंडूंचा विचार करायला गेलं तर एका विकेटचं नुकसान घडवलंय आणि 5च धावा खर्च केल्यात त्या प्रशांत दाबलेने. परंतु आज शेवटचा चेंडू आहे, पाहूया दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. हा चेंडू मात्र पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला गेला, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा येत आहेत त्या मात्र 27 या आकड्यावरती. पहा क्रिकेट काय सांगून देत आहे. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 22 आल्या, 38 सर्कल भेटता आलं, परंतु त्याच्यात जर विचार करायला गेला तर प्रशांत दाबलेने एका विकेटचं नुकसान करत अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे विचार करायला भाग पाडलं त्याने. आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. डीजे यस, थँक्यू डीजे, थँक्यू. चला टोकरे फाउंडेशन प्लीज. आणि खरोखर डीजे मास्टर तुमचं कौतुक करेल. आता उर्वरित 2 षटके राहिलेत आणि खऱ्या अर्थाने 3 दिवस ही स्पर्धा आपण गाजवले. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर तमाम क्रीडा रसिकांची मेहनत या ठिकाणी आयोजन करते, खेळाडू ज्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला मात्र या ठिकाणी यश आलंय. परंतु आता मात्र मी तुम्हाला सांगून देईल, आज या पर्वाचं पहिलं पर्व होतं ज्यावेळी मात्र बिंदास लगे अजय गायकवाड यांच्या आवाजात लयबद्ध झालेलं हे गाणं आणि त्याच्यानंतर या पर्वासाठी मनोज करालेंनी वाजवलेलं गाणं, ही दोन्ही गाणी मात्र शेवट जोपर्यंत विजय साकारत नाही त्यावेळी दोन्ही गाणी फक्त टच करून ठेवा. जिथे मात्र आलं तर लागलंच अशी गाणी वाजवा, कारण सध्या इथे थरार करतोय क्रिकेटचा अस्सल मानगाव प्रीमियर लीग. ओमकार गोलंदाजी मार्क वरती आला आणि दाखवून दिलाय सोमेश्वर मसनेने. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर आलेला हा सोमेश्वर ब्रँड षटकार. डीजे यस, थँक्यू डीजे. जरा सोमेश्वर मसने आत्तापर्यंतच्या लीगमध्ये मी विनंती करेल सोमेश्वर मसने बॅट उंचवायचे, कारण आत्तापर्यंत 200 धावा तुमच्या नावावरती कोरल्या गेल्यात. कारण लीग मॅचमध्ये मी अजूनपर्यंत असा इतिहास पाहिला नव्हता की जिथे मात्र 200 धावा आल्यात त्या आणि सोमेश्वर मसनेच्या नावावरती त्या कोरल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय इथे फटका आलाय, परंतु फटका फसला गेला सोमेश्वर मसनेचा. हा चेंडू डॉट येतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता. भीमसेनजी कराले आणि बिंदाबळ लक्के त्यांच्याकडून या खेळीसाठी 500 रुपयाचे रोख पारितोषिक आले. क्या बात आहे. ही दानत्व देणं फार गरजेचं आहे, कारण आपल्या खेळाडूचा गुणगौरव आपणच करायचा असतो. आणि इथे पहा सोमेश्वर मसनेची एक धुरंदार खेळी. चेंडूची उंची मात्र पाहिली गेली. पंचांकडून मात्र ते नॉट आउटचा इशारा येतोय. अपील चांगलं केलं होतं ते मात्र या ठिकाणी टोकरे फाउंडेशनचे खेळाडू पहा.
राईट आर्म राऊंड द विकेट. हा फटका आलाय. इथे मात्र सोमेश्वर मसने फसले गेलेत. झटका बसलाय सोमेश्वर मसनेच्या स्वरूपात. मोठा हादरा आहे सध्या तरी मी म्हणेल भीमसेन 11 या संघाला. डीजे येस थँक्यू. अजूनही 8 चेंडूंचा तरार बाकी आणि विजयासाठी मात्र 9 धावसंख्येची गरज आहे. आयोजक कमिटी चला आपण वरती या. इथे मात्र फुलटॉस चेंडू दिला होता ज्याच्यावरती मात्र फली पाहिजे तितकी साकारली नाही, परंतु विनायक क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं करताना दिसले. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचले ते अद्याप 35 या आकड्यावरती. बॉल टुरा नाही 7 बॉल 7. हा फटका आलाय भाई. हम भी किसी से कम नहीं. दाखवून दिले बाहुल हदगेने मैदानात. ज्यावेळी संघाला गरज लागली ना त्यावेळी मात्र बाहुल हदगेंनी मैदानात षटकार खेचलेत. हा प्रकार पाहायला मिळाला. भीमसेन कराले यांच्याकडून बाहुल हदगेंसाठी या षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आता माफी असावी भीमसेन दादा कराले बाकीचे मान्यवर. आता आपण जी टॅली केली ना ती तुमच्या जवळ राहू द्या, नंतर आले का खेळाडू त्यांना ते द्या, कारण आम्हाला आता सध्या लिहिण्यासाठी वेळ नाही. इतका सामना रफ अँड टफ होत होता. 6 धावा आल्या. 6 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या धावा जाऊन पोहोचल्यात 41 या आकड्यावरती.